महाराष्ट्र आवाज न्यूज। 105 किलो संशयित गोमांसाचा पर्दाफाश, तिघांना अटक, 2 आरोपी फरार। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाणा येथील जवळकी शिवारात संशयित गोमांस विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली। या कारवाईत पोलिसांनी 105 किलो संशयित गोमांस जप्त केले। तसेच वजन काटा, तराजू, कुऱ्हाड, सुरे, चाकू, लाकडी ओंडके आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलं। कारवाई दरम्यान काही महिलांनी घटनास्थळी गर्दी केल्याने वातावरण तणावपूर्ण झालं होतं। मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई पूर्ण केली। या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 391/2026 नुसार प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। युसुफ याकूब कुरेशी, रफिक मोहम्मद कुरेशी आणि साहिल रफिक कुरेशी राहणार देवगाव रंगारी या तिघांना अटक करण्यात आली आहे। न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील आणखी 2 आरोपी फरार असून नांदगाव पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे, पोलीस हवालदार केशवराव सूर्यवंशी, पोलीस शिपाई रमेश सानप, श्रीखंडे, सरकारी पंच तसेच पशुवैद्यकीय अधिकारी सहभागी झाले। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचेही सहकार्य मिळाल्याचं सांगण्यात आलं। या कारवाईमुळे तालुक्यात चोरी छुपे पद्धतीनं घरगुती ठिकाणी अवैध कत्तल आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। फरार आरोपींचा शोध घेण्यासह प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस करतायत। प्रतिनिधी अनिल कदम, मालेगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.